हॅलो फ्रेंड, आज आपण इयत्ता चौथी मंथन चॅप्टर 2 व्होकॅब्युलरी म्हणजे शब्दसंग्रह याच्यावर आधारित जेवढे प्रश्न तुम्हाला मंथनला येऊ शकतात त्याची आपण पूर्वतयारी करून घेणार आहोत. तुम्ही व्हिडिओ सुरुवातीपासून शेवटपर्यंत बघा, तुम्हाला 100% आपला व्हिडिओ आवडेल. चला आपण वन बाय वन आता क्वेश्चन सोडून घेऊया आणि याचा तुम्हाला नक्कीच फायदा होणार. चला आता पहिला क्वेश्चन काय आहे, व्यावसायिक हे चॅप्टर 2 मधला. सिलेक्ट द नेम ऑफ फ्रूट फ्रॉम द गिवन ऑप्शन. म्हणजे तुम्हाला काय करायचं आहे, फळाचं नाव शोधायचं आहे. एकदम सोपा प्रश्न आहे. दिलेल्या पर्यायातून फळाचे नाव शोधा. तर आपण आता बघूया वन बाय वन. पायनॅपल, पंपकिन. पंपकिन म्हणजे काय बाळांनो, भोपळा, बरोबर. टोमॅटो तुम्हाला माहिती आहे. ग्रेप्स म्हणजे द्राक्षे. पायनॅपल म्हणजे काय, अननस. तर पर्याय क्रमांक कोणता बरोबर आहे आपला, ए आणि डी, बरोबर. दोन्ही पण काय आहे, फळ आहे, बरोबर. तर 1 नंबरचा पर्याय आपला बरोबर आहे. दोन्ही पण फळ आहे. आता दुसरा प्रश्न बघूया. चूज द करेक्ट पेअर फ्रॉम द फॉलोइंग ऑप्शन. म्हणजे काय करायचं, तुम्हाला योग्य जोडी निवडायची आहे दिलेल्या ऑप्शन मधून. तर पहिला प्रश्न काय आहे, ए पर्याय काय, कलर ग्रीन, बरोबर. रंग हिरव्या कलरचा आहे. दुसरा काय आहे, ॲनिमल पिकॉक. ॲनिमल म्हणजे प्राणी, पिकॉक म्हणजे काय, मोर आहे, तो पक्षी आहे. म्हणजे हा पर्याय बरोबर नाही आहे. तिसरा पर्याय काय आहे, व्हेजिटेबल आणि ब्रिंजल. भाजीमध्ये काय येतं, ब्रिंजल येते का नाही, म्हणजे वांग येतं का नाही, म्हणजे हा पण पर्याय बरोबर आहे. आणि डायरेक्शन म्हणजे मार्च, बरोबर. डायरेक्शन म्हणजे मार्च हे पण बरोबर नाही. तर पर्याय बरोबर कोणता आहे आपला, ए आणि सी. पर्याय बघा बरं आहे का याच्यात, ए आणि सी. 2 नंबरचा पर्याय आपला बरोबर आहे. हे 2 पर्याय आपले बरोबर आहे. आता नेक्स्ट क्वेश्चन नंबर 3. चूज द वर्ड दॅट इज नॉट रिलेटेड टू द स्कूल. म्हणजे शाळा या शब्दाच्या संबंधित नसलेला शब्द तुम्हाला शोधायचा आहे. पहिला काय, क्लाउड म्हणजे ढग, बरोबर. दुसरा काय, स्टुडंट म्हणजे विद्यार्थी. तिसरा क्लास म्हणजे वर्ग. आणि चौथा सी म्हणजे समुद्र. तर तुम्हाला काय करायचं आहे, शाळा या संबंधाशी संबंधित नसलेला शब्द निवडायचा आहे. तर कोणते कोणते आहेत ते, ए आणि डी, बरोबर. पर्याय कुठे आहे, ए क्लाउड म्हणजे ढग आणि सी म्हणजे समुद्र, बरोबर. ढगातूनच पाऊस पडतो आणि तेच पाणी समुद्राला जातं, म्हणजे डी 2 नंबरचा, सॉरी, ए आणि डी 4 नंबरचा पर्याय आहे आपला, बरोबर. मी चुकून इकडे खून केली, ए आणि डी, बरोबर. आता नेक्स्ट क्वेश्चन 4 ते 7 काय म्हणलंय, फाइंड द अल्टरनेटिव्ह. फाइंड द अल्टरनेटिव्ह दॅट शो द वर्क ऑफ द पर्सन मेन्शन. खाली दिलेल्या पर्यायातून विविध लोकांचे काम दर्शवणारा योग्य पर्याय शोधा, बरोबर. ठीक आहे, आपण शोधूया वन बाय वन. टीचर कशाचे रिलेटेड आहे, मार्क द टेबल. मेक द टेबल म्हणजे टेबल बनवतो का टीचर, नाही. कॅच द थिफ म्हणजे चोराला पकडतो का, नाही. ग्रो द व्हेजिटेबल म्हणजे भाजीपाला पिकवतो का, नाही. गिव्ह द होमवर्क म्हणजे टीचरचं काम काय आहे, होमवर्क देणं, बरोबर. तर पर्याय क्रमांक 4 बरोबर उत्तर आहे. आता 5वा प्रश्न. फार्मर कशाचे रिलेटेड इन, कॅच द थिफ चोराला पकडतो का, फार्मर म्हणजे शेतकरी, नाही ना. मेक द टेबल टेबल बनवतो का शेतकरी, नाही. टोल द बेल बेल वाजवतो का शेतकरी, नाही. ग्रो द व्हेजिटेबल भाजीपाला पिकवतो ना शेतकरी, म्हणजे पर्याय क्रमांक 4 आपलं बरोबर उत्तर आहे. आता 6 नंबर. पोलीस कशाचे रिलेटेड बघूया आपण. मेक द टेबल पोलीस टेबल बनवतो का, नाही. कॅच द थिफ बरोबर, चोराला पकडण्याचं काम पोलिसाचं असतंय, म्हणून पर्याय क्रमांक 2 आपलं बरोबर उत्तर आहे. आता गिव्ह द होमवर्क शिक्षक देतो, बरोबर. टोल द बेल कोण वाजवतो, घंटा, शाळेची शिपाई वाजवतात ना, बरोबर. तर आपलं पर्याय क्रमांक 2 हे बरोबर उत्तर आहे, पोलीस. आता कारपेंटर म्हणजे सुतार, बरोबर. कारपेंटरला मराठीमध्ये सुतार असे म्हणतात. गिव्ह होमवर्क सुतार आपल्याला होमवर्क देतो का, नाही. ग्रो द व्हेजिटेबल भाजीपाला पिकवतो का सुतार, नाही. मेक द टेबल बरोबर, करेक्ट. 3 नंबरचा पर्याय आपला बरोबर आहे, कारण सुतार हा टेबल बनवून देतो आपल्याला. आणि कॅच द थिफ हे पोलिसाचं काम आहे, चोराला पकडण्याचं. आता आपण नेक्स्ट क्वेश्चन कडे जाऊया. काय नेक्स्ट क्वेश्चन 8 ते 12. रीड द स्पेलिंग ऑफ द फॉलोइंग वर्ड करेक्टली. चूज द करेक्ट स्पेलिंग फ्रॉम द अल्टरनेटिव्ह. म्हणजे तुम्हाला बरोबरची स्पेलिंग ओळखायची आहे बाळांनो. आता आपण वन बाय वन बघूया कोणती स्पेलिंग बरोबर आहे.
आता ऑरेंज म्हणजे काय बाळांनो? संत्रा. तर इथे आपल्याला 4 स्पेलिंग दिलेले आहेत, त्याच्यातली पहिली स्पेलिंग बरोबर आहे. 8 नंबरचं उत्तर पर्याय क्रमांक 1 आहे. 9 नंबरचा पर्याय आपण बघूया. पिंक कलर दिलेला आहे आपल्याला, बरोबर. पिंक कलर असतो ना, तर बरोबर ही PINK ही बरोबर स्पेलिंग आहे, बाकीच्या स्पेलिंग चुकलेले आहे. आता 10 नंबरचा क्वेश्चन बघूया. फ्रूट. फ्रूटची स्पेलिंग काय बाळांनो? FURIT का? नाही. FRUIT आहे ना. 2 नंबरचा पर्याय बरोबर आहे. इथं पण फुरट स्पेलिंग चुकली आहे, इथं पण स्पेलिंग चुकलेली आहे. तर पर्याय 2 हा आपला बरोबर आहे. आता 11 नंबरचा मंकी म्हणजे काय बाळांनो? माकड. बरोबर. त्याची स्पेलिंग आपण बघूया काय. MONKEY ही 1 नंबरचा जो पर्याय आहे तो बरोबर स्पेलिंग आहे. 2 नंबर पण स्पेलिंग चुकलेली आहे, 3 पण चुकलेली आहे आणि 4 पण चुकलेली आहे. आता 12 नंबरचा क्वेश्चन बघूया. इथं बॉक्सची स्पेलिंग तुम्हाला दिली OBOX चुकलेली आहे. BOX बरोबर आहे. XOB चुकलेली आहे. BXOB चुकलेली आहे. तर 2 नंबरचा पर्याय आपला बरोबर आहे. आता आपण नेक्स्ट क्वेश्चन कडे जाऊया. 13 नंबर क्वेश्चन. आता 13 नंबरचा क्वेश्चन काय बाळांनो? चूज द करेक्ट वर्ड फॉर द ब्लँक इन द सेंटेन्स फ्रॉम द फॉलोइंग अल्टरनेटिव्ह. दिलेल्या वाक्यातील रिकाम्या जागी योग्य तो शब्द पर्यायातून निवडायचा आहे आपल्याला. तर पहिले काय? द पर्सन हू ब्रिंग्स होम अ लेटर इज. म्हणजे घरी पत्र घेऊन येणारा व्यक्ती कोणता असतो? टीचर असतो का? नाही. वर्कर असतो का? नाही. हावकर असतो का? नाही. फेरीवाला असतो का? नाही. पोस्टमन म्हणजे पोस्टमन असतो. 3 नंबरचा पर्याय आपला बरोबर आहे. वर्कर म्हणजे काम करणारा, टीचर म्हणजे शिक्षक. बरोबर. आता 14 नंबरचा क्वेश्चन. द पर्सन हू ग्रो व्हेजिटेबल इज मिल्कमॅन दूध देणारा, पिओन म्हणजे शिपाई, स्वीपर म्हणजे सफाई कामगार आणि फार्मर. तर याच्यातला पर्याय बरोबर कोणता आहे? 3 नंबरचा. शेतकरी आपल्याला भाजीपाला पिकवून देतो. 15 नंबर क्वेश्चन. द पर्सन हू सिंग सॉन्ग इज. गाणं कोण गातं आता तुम्हाला विचारलं आहे. म्युझिशियन म्हणजे काय? संगीतकार. ड्रमिस्ट म्हणजे काय? ढोलकी वादक. कार्टूनिस्ट म्हणजे काय? व्यंगचित्रकार. आणि सिंगर म्हणजे काय? गायक. तर गाणं कोण म्हणतो? गायक म्हणतो. तर 3 नंबरचा पर्याय आपला बरोबर आहे. आता पुढे 16 ते 24 काय म्हणते प्रश्न बघूया. सी द ऑब्जेक्ट थिंग इन द पिक्चर अँड फाइंड आउट देअर नेम फ्रॉम द अल्टरनेटिव्ह. म्हणजे तुम्हाला चित्र बघायचं आहे आणि त्याचं नाव ओळखायचं आहे दिलेल्या पर्यायामधून. तर पहिलं काय? कॉट. स्पून. स्पून म्हणजे चमचा. जार आणि ऑइल. ऑइल म्हणजे तेल. जार आहे का नाही? हा लोणचं वगैरे ठेवण्यासाठी बघा आपण वापरायचो, तर त्याला काय म्हणतो? जार. तर 3 नंबरचा पर्याय आपला बरोबर आहे. आता 17 नंबरचा क्वेश्चन लगेच बघूया. काय आहे? व्हॅन. व्हॅन आहे का ही? नाही. जीप आहे का? ट्रक आहे का? बस आहे का? बस नाहीये, ट्रक पण नाहीये आणि व्हॅन पण नाही, जीप आहे ही. 2 नंबरचा पर्याय आपला बरोबर आहे. आता नेक्स्ट क्वेश्चन आपण बघूया 18 नंबरचा. इथं काय दिसतोय? कोट दिसतोय तुम्हाला. गोट म्हणलं इथं, म्हणजे गोट म्हणजे शेळी, बॅग म्हणजे पिशवी, बॅट म्हणजे फळी आणि कोट म्हणजे हा पोशाख. बरोबर. तर उत्तर क्रमांक 4 बरोबर आहे. आता 19 नंबरचा क्वेश्चन बघूया आपण. टॉप म्हणजे काय म्हणतो? आपल्याला भोवऱ्याला काय म्हणतो? टॉप म्हणतो. पॉट म्हणजे काय? भांडे. डॉट म्हणजे टिंब आणि लॉक म्हणजे कुलूप. तर याच्यात पर्याय टॉप 1 नंबरचा बरोबर आहे. 20 नंबरचा क्वेश्चन बघूया आपण आता. आता इथं काय? टायगर दिसतोय तुम्हाला. टायगरची स्पेलिंग बघा तुम्ही वेगवेगळी दिलेली आहे आणि बरोबर स्पेलिंग काय? TIGR. टायगर म्हणजे वाहक. 2 नंबरचा पर्याय आपला बरोबर आहे. आता 21 नंबर क्वेश्चन. आता 21 नंबर क्वेश्चन बघू. छत्री दाखवलेली आहे, त्यालाच काय म्हणतो आपण? अम्ब्रेला. त्याची स्पेलिंग काय? UMBRELLA. बाकीच्या स्पेलिंग चुकलेले आहे. 2, 3, 4 हे पर्याय क्रमांक चुकीचे आहे. 1 नंबरचा पर्याय बरोबर आहे. आता 22 नंबर क्वेश्चन बघूया आपण. 22 नंबर काय आहे? बॅट दाखवलेली. बॅटची स्पेलिंग BAT. एकदम सोपा प्रश्न आहे हा, पहिलीचा मुलगा पण सोडू शकतो. बाकी बट म्हणजे पण. टॅब म्हणजे आपण कशाला म्हणतो? टॅब. टॅब कशाला म्हणतो माहिती आहे तुम्हाला? मी टॅबलेट घेतला.
मोबाईलपेक्षा मोठे असणाऱ्या वस्तूला काय म्हणतो आपण? टॅबलेट. बॉल म्हणजे चेंडू. आता 23 नंबरचा क्वेश्चन काय आहे? ऍपल. ऍपल म्हणजे सफरचंद, बरोबर. आता ऍपलची स्पेलिंग कोणी पण सांगू शकेल, APPLE. एकदम सोपे प्रश्न आहे आणि याचेच तुमचे स्कोर वाढणार आहे आणि तुमचा मंतरमध्ये नंबर येणार आहे आणि वेगवेगळ्या तुम्हाला पारितोषिक भेटणार आहे. आता आपण 24 नंबरचा क्वेश्चन बघूया. चूज द करेक्ट पिक्चर ऑफ पॉट फ्रॉम द फॉलोइंग पिक्चर अल्टरनेटिव्ह. म्हणजे काय म्हणलंय, कोंडी असणारे चित्र तुम्हाला ओळखायचं आहे. तर 2 नंबरचा पर्याय आहे. 1 नंबरला बॉल आहे, 2 नंबरला टॉप आहे आणि 3 नंबरला रोज आहे म्हणजे गुलाब आहे. तर हे 2 नंबरचा पर्याय आपला बरोबर आहे. आता 25 ते 29 याचे आपण क्वेश्चन आहे त्याचे उत्तर सोडून घेऊयात. रीड द गिवन वर्ड अँड फाइंड द ऑब्जेक्टिव्ह इज युजली यूज विथ इट. चूज द ऑब्जेक्ट फ्रॉम द ऑल्टरनेटिव्ह. पुढील शब्द वाचा व त्याबरोबर बहुधा वापरल्या जाणाऱ्या वस्तूंचे नाव पर्यायातून शोधा. तर तुम्हाला काय करायचं आहे, आता टेबलच्या रिलेटेड काय येईल? चेअर येईल, बरोबर. असं तुम्हाला ओळखायचं आहे. बॅटच्या रिलेटेड काय येईल? बॉल येईल. पेपरच्या रिलेटेड पेन्सिल येईल, पेन येईल. बेडच्या रिलेटेड काय येईल? पिल्लो येईल म्हणजे उशी वगैरे येईल. लॉक म्हणजे काय? कुलूप. त्याच्या रिलेटेड चावी वगैरे येईल. आपण आता 1 बाय 1 क्वेश्चन बघूया. 25 टेबल. टेबलच्या रिलेटेड बॅट आहे का? नाही. कॅप आहे का? नाही. पेन आहे का? नाही. चेअर येईल, बरोबर. 4 नंबरचा पर्याय आपला बरोबर आहे. आता 26 नंबर क्वेश्चन बघूया. बॅट. बॅटच्या रिलेटेड बॉल असणार. बॅग असणार का? नाही. पिशवी नाही. पॉट नाही. कॅट मांजर नाही, बरोबर. तर बॉल आहे बॅटच्या रिलेटेड. तर 27 नंबर क्वेश्चन. पेपरच्या रिलेटेड काय येणार? पेन्सिल येणार. मॅट येईल का? चटई येणार का? नाही. ड्रेस येणार का? नाही. कॉट येणार का? नाही. आता 28 नंबरचा क्वेश्चन. बेडच्या रिलेटेड काय येईल? चावी येईल का? की म्हणजे चावी नाही. स्पून म्हणजे चमचा येईल का? नाही. लाईन म्हणजे रेष येणार का? नाही. पिल्लो. बेडच्या रिलेटेड काय असणार? कारण ज्यावेळेस बेड असतो त्यावेळेस त्याच्यावर उशी पण असणार आहे. तर पिल्लो म्हणजे उशी. आता 29 नंबर. लॉक. लॉक म्हणजे कुलूप. विंडो त्याच्या रिलेटेड आहे का? नाही. की म्हणजे चावी त्याच्या रिलेटेड आहे. लॉकच्या रिलेटेड चावी आहे. लिप म्हणजे काय? झाडाचं पान, बरं का. पॉट म्हणजे काय? यात तुम्हाला वरतीच दाखवलं मी पॉट म्हणजे काय. ते काय आता मी परत सांगत नाही. आता 30 ते 34 नंबरचे क्वेश्चन आहे ते बघूया आपण. रीड द फॉलोइंग वर्ड अँड फाइंड इट्स एक्झाम्पल फ्रॉम द अल्टरनेटिव्ह. अल्टरनेटिव्ह म्हणजे काय? पर्यायातून शोधायचं आहे. काय शोधायचं आहे? खालील शब्द वाचा आणि त्याचे उदाहरण असलेले हे शब्द पर्यायातून शोधा. फ्रूट. आता तुम्हाला फ्रूट याच्यात शोधायचं आहे का एखादं? टर्टल म्हणजे काय? कोण सांगताय टर्टल म्हणजे मला? कासव, बरोबर. नेट म्हणजे काय? जाळे, बरोबर. होम म्हणजे काय? घर. आणि मँगो म्हणजे काय? आंबा. तर फ्रूट कोणता आहे? मँगो. त्याचा हा पर्याय बरोबर आहे. आता आपण नेक्स्ट 31 नंबर क्वेश्चन सोडून घेऊया. आता 31 नंबर क्वेश्चन काय आहे? कलर. तुम्हाला याच्यात कलर एक दिलेला आहे, त्याचं नाव ओळखायचं आहे. ग्रीन, ग्रेट आणि ग्रीन. तर कलर कोणता आहे? हिरवा आहे, ग्रीन कलर आहे. नेक्स्ट क्वेश्चन. बस डायरेक्शन म्हणजे दिशा दर्शवणारा एखादा पर्याय तुम्हाला शोधायचा आहे. पेन म्हणजे काय? वेदना. मेन म्हणजे काय? मुख्य. साऊथ म्हणजे काय? दक्षिण. आणि डार्क म्हणजे काय? गडद. तर उत्तर कोणतं 3 नंबरचं बरोबर आहे. साऊथ म्हणजे दक्षिण. याच्या दिशा डायरेक्शन म्हणजे काय? दिशा. तर 33 नंबर क्वेश्चन. ॲनिमल म्हणजे काय? प्राणी. वन म्हणजे एक. ट्री म्हणजे झाड. शर्ट म्हणजे शर्टच, बरोबर. आणि रॅट म्हणजे काय? उंदीर. याच्यात प्राणी कोणता आहे? रॅट. 34 नंबर क्वेश्चन. नंबर ओळखायचा आहे. आउट म्हणजे बाहेर. वन म्हणजे एक. कवर म्हणजे झाकण घालणे. किंग म्हणजे राजा. तर याच्यात वन नंबर कोणता आहे? 1. 2 नंबरचा पर्याय आपला बरोबर आहे. आता आपण 35 नंबर क्वेश्चन बघूया. काय क्वेश्चन? रीड द फॉलोइंग वर्ड अँड फाइंड इट्स पार्ट फ्रॉम द अल्टरनेटिव्ह. शब्द वाचव व त्याचा भाग दाखवणारे शब्द पर्यायातून शोधा. एकदम सोपा टॉपिक आहे.
आता शरीराचं काय आहे? बॉडी म्हणजे शरीर, बरोबर. त्याचं पार्ट कोणता आहे? नोज. नोज म्हणजे नाक, लिप म्हणजे पान, बरोबर. फ्रूट म्हणजे फळ आणि माऊस म्हणजे काय? बरोबर, उंदीर. तर त्याचा पहिला पर्याय 1 नंबरचा बरोबर आहे. नोज म्हणजे नाक. ते काय बॉडीचा पार्ट मध्ये येतं का नाही? नोज, इयर, हेड, बरोबर. असे नंबर ऑफ आपले बॉडी पार्ट्स आहेत. आता 36 नंबरचा क्वेश्चन बघूया. टेबल. टेबल कशाचे रिलेटेड इन? स्टीम, हँड, ड्रॉवर आणि मोबाईल. तर काय असेल? ड्रॉवर. टेबलला ड्रॉवर असतो का नाही? आपण उघडतो, त्याच्यात आपल्या वस्तू वगैरे ठेवतो. तर आता 37 नंबर क्वेश्चन. हाऊस. हाऊस म्हणजे काय? घर. रोड म्हणजे रस्ता, टेल म्हणजे शेपटी, डोअर म्हणजे दरवाजा आणि पुस्तक म्हणजे बुक. तर घराला दरवाजा असतो म्हणजे पर्याय क्रमांक 3 आपला बरोबर आहे, डोअर. 38 नंबर क्वेश्चन. बुक. आता बुक आहे बरं का, म्हणजे पुस्तक आहे. लेसन म्हणजे धडा पुस्तकात असतो. न्यूजपेपर म्हणजे काय? वर्तमानपत्र. मराठी म्हणजे मराठी काय लँग्वेज आहे? सिंपल. इंग्लिश इंग्रजी. तर याच्यात काय असणार आहे? पर्याय क्रमांक 1. बुकमध्ये लेसन असतो म्हणजे धडा असतो, बरोबर. आता 39 नंबर काय आहे प्रश्न? सेंटेन्स. सेंटेन्स कसं बनतं? शब्दापासून बनतं. तेच बघूया आता त्याचा आन्सर काय आहे. लेसन म्हणजे काय? धडा. बुक म्हणजे पुस्तक. वर्ड म्हणजे शब्द आणि टीचर म्हणजे शिक्षक. तर काय सेंटेन्स हे शब्दापासून बनलेले असते, म्हणून वर्ड हा पर्याय त्याचा बरोबर आहे. आता नेक्स्ट 40 ते 44 क्वेश्चन बघूया. रीड द फॉलोइंग वर्ड अँड फाइंड द वर्ड विच इज होल ऑफ इट फ्रॉम द अल्टरनेटिव्ह. शब्द वाचव, तो शब्द ज्याचा भाग आहे तो शब्द पर्यायातून शोधा. आता 40 नंबर क्वेश्चन. चाक. व्हील म्हणजे काय बाळांनो? चाक. हाऊस म्हणजे घर. कार म्हणजे गाडी. कॅट म्हणजे मांजर आणि ट्री म्हणजे झाड. तर चाक कशाला असतात? गाडीला असतात ना, म्हणजे 2 नंबरचा पर्याय आपला बरोबर आहे. प्लेयर. आता 41 नंबर क्वेश्चन बघूया आपण. प्लेयर म्हणजे काय? खेळाडू. स्पोर्ट म्हणजे खेळ, बरोबर. पॉट म्हणजे भांडे. टीम म्हणजे संघ आणि स्टुडंट म्हणजे विद्यार्थी. तर प्लेयर कशामध्ये असतात? टीम मध्ये असतात, बरोबर. संघामध्ये खेळाडू असतात, म्हणून पर्याय क्रमांक 3 हा आपला बरोबर आहे. आता नेक्स्ट फोटो. फोटो दुसरं काय? सॉफ्ट म्हणजे मऊ. मीडियम म्हणजे मध्यम. अल्बम म्हणजे काय? ज्या फोटोंचा मिळून अल्बम तयार होतो, म्हणून 3 नंबरचा पर्याय आपला बरोबर आहे. वॉच म्हणजे घड्याळ, हा नाही पर्याय त्याचा. अल्बम हा बरोबर पर्याय आहे. 43 नंबर क्वेश्चन. शर्ट. शर्ट कशाचे रिलेटेड आहे? युनिफॉर्म म्हणजे काय? गणवेश. आईज म्हणजे डोळे. वॉटर म्हणजे पाणी आणि पेन म्हणजे लिहिण्याचा आपला पेन, बरोबर. तर शर्ट आणि पॅन्ट मिळून युनिफॉर्म तयार होतो, म्हणून युनिफॉर्म हा शर्टच्या रिलेटेड आहे, म्हणजे 1 नंबरचा पर्याय आपला बरोबर आहे. नेक्स्ट 44 नंबर. शाखा. सॉरी, ब्रांचलाच काय म्हणतो? शाखा. सेट म्हणजे काय? जोडून ठेवलेलं, समजा तुम्ही नाही का काड्या जोडून ठेवल्या, तो झाला सेट. कम्प्युटर, संगणक. मार्बल. मार्बल कशाला म्हणतात? फडचीला म्हणतात का नाही? वेगवेगळ्या प्रकारचे मार्बल असतात, कडप्पा वगैरे डिझाईन मधले. ट्री म्हणजे झाड. तर झाडाला फांद्या असतात का नाही? ब्रांचेस आणि ट्री मिळून काय झालं? हे सॉरी, ट्री म्हणजेच त्याला ब्रांचेस असतात. तर पर्याय क्रमांक 4 हा आपला बरोबर आहे. अशा प्रकारे आपला चॅप्टर 2 मधला व्यवसाय 1 हा डिटेलमध्ये सोडून झालेला आहे. हे अत्यंत महत्त्वाचं आहे मंथनच्या परीक्षेच्या दृष्टीने. तुम्हाला व्हिडिओ आवडला तर व्हिडिओ लाईक करा. थँक्यू. आपण आता उद्याच्या लेक्चरमध्ये नेक्स्ट टॉपिक बघणार आहोत. कोरिलेशन वर्ड विथ पिक्चर. हे बघा, हे टॉपिक आहे आपला उद्याचा. कोरिलेटिंग वर्ड विथ पिक्चर म्हणजे चित्र आणि शब्द यांचा परस्पर संबंध. ॲक्शन वर्ड, डिस्क्रायबिंग वर्ड, कृतीदर्शक शब्द, वर्णनात्मक शब्द हा उद्याच्या व्हिडिओमधला आपला टॉपिक आहे व्यवसाय 2 साठी. तर तुम्ही तो आवर्जून बघा उद्या पण. थँक्यू.